नमस्कार. शब्दातील मी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मनेश्वराच्या या माझ्या कविता संग्रहामध्ये मी डॉक्टर अर्चना आपलं मनापासून स्वागत करते. आज गुरुवार म्हणजेच 1 जानेवारी 2026, नवीन वर्षाचा पहिला दिवस. नवीन वर्ष म्हणजे केवळ नवं कॅलेंडर, नवा महिना किंवा नवा दिवस नाही, तर आयुष्याला दिलेली एक नवी दिशा. मागच्या वर्षीच्या आठवणी, अनुभव, अपयश आणि यश घेऊनच आपण पुढे जात असतो. मागील वर्षी काही दुःख, काही जखमा दिल्या, पण त्याच तितक्याच ताकदीनं पेलण्याची ताकदही मागच्या वर्षांनी आपल्याला दिली. काही क्षण आनंदाचे होते, तर काही थांबून विचार करायला लावणारे होते. पण प्रत्येक अनुभवाने आपल्याला समजूतदार बनवलं आणि आयुष्याकडे नव्याने पाहण्याची दृष्टी दिली. नवीन वर्षाच्या उंबरठ्यावर उभं राहून मागे वळून पाहताना कृतज्ञता मनात ठेवावी आणि पुढे पाहताना आत्मविश्वास. सगळंच मिळेल असं नाही, पण जे मिळालं त्यात समाधान मानायची सवय ठेवूया. नव्या वर्षात आयुष्याची नवी सुरुवात मोठ्या निर्णयाने होईलच असे नाही, पण कधी कधी स्वतःला माफ करणं, स्वतःवर विश्वास ठेवणं आणि सकारात्मक दृष्टिकोनातून पुढे जाण्याची इच्छा नवीन वर्षात ठेवूया. हे नवीन वर्ष सर्वांना नव्या दिशा देणारं, प्रयत्नांना यश देणारं आणि तितक्याच ताकदीने नव्या आयुष्याला अर्थ देणारं ठरो. हे नवीन वर्ष आपणा सर्वांना सुख, समाधान, आनंद, स्थैर्य, निरोगी आरोग्य तसेच भरघोस प्रेमाचं जावो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. चला तर मग मनेश्वराच्या आणि शब्दातील मी यांच्यातर्फे मी डॉक्टर अर्चना पुन्हा एकदा आपल्याला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देते. पुन्हा भेटू पुढच्या गुरुवारी एका सुंदर आणि छान कवितेसह. तोपर्यंत धन्यवाद.